कृषी साहित्यात कोट्यावधींचा घोटाळा. शेतकऱ्यांच्या निधीवर अधिकाऱ्यांचा डल्ला. ₹21 कोटी लाटणाऱ्या 15 अधिकाऱ्यांचं निलंबन. सरकारी अधिकारी म्हणजे जाऊ तिथे खाऊ, याचाच प्रत्यय पुन्हा एकदा कृषी खात्यात आलाय. कृषी खात्यात शेतकऱ्यांच्या साहित्याच्या नावाखाली अधिकाऱ्यांनी कोट्यावधींची लूट केली आहे. एकट्या धाराशिव जिल्ह्यात 17 कृषी अधिकाऱ्यांनी एकात्मिक कीड व्यवस्थापन आणि एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन या योजनेतील शेतकऱ्यांच्या 21 कोटींच्या निधीवर डल्ला मारला. या अधिकाऱ्यांनी नेमका कसा भ्रष्टाचार केला ते पहा. 22 कोटींच्या कृषी निविष्ठा वाटपासाठी शेतकऱ्यांची बनावट लाभार्थी यादी तयार करण्यात आली होती. या यादीत मृत, भूमिहीन, बिनशेती व्यक्ती तसंच अपात्र व्यक्तींची नावं टाकण्यात आली. बनावट लाभार्थ्यांच्या नावावर बियाणं, औषधं आणि इतर कृषी साहित्याचं वाटप केल्याचं कागदोपत्री दाखवण्यात आलं. प्रत्यक्ष शेतकऱ्यांना कोणताही लाभ न देता केवळ बनावट बिलं आणि कागदपत्रांच्या आधारे शासनाच्या निधीचा अपहार करण्यात आला. या संपूर्ण प्रकरणात तब्बल 21 कोटी 32 लाख रुपयांचा घोटाळा झाल्याचं समोर आलं. या घोटाळ्याच्या चौकशीत तब्बल 17 अधिकारी दोषी आढळले. त्यापैकी 15 कृषी अधिकाऱ्यांच्या निलंबनाची कारवाई कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी चौकशी अहवालाच्या आधारे केली आहे. धाराशिव जिल्ह्यातील खरीप आणि रब्बी 2025 मध्ये ज्या काही विस्ताराच्या योजना राबवल्या गेल्या त्यामध्ये कृषी निविष्ठांच्या अनियमिततेबाबतचा एक मुद्दा माननीय पालकमंत्री महोदयांच्या बैठकीमध्ये उपस्थित झाला होता. साधारण 14 अधिकारी याच्यामध्ये निलंबित झालेले आहेत. 16 अधिकाऱ्यांची डी झालेली आहे, म्हणजे डिपार्टमेंटल इन्क्वायरी. मुळात कृषी अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराविरोधात स्थानिक आमदार कैलास पाटलांनी तक्रार केली होती. त्यानंतर या घोटाळ्याची चौकशी करून कारवाई करण्यात आली. मात्र या प्रकरणाच्या मुख्य सूत्रधाराचा शोध घेऊन पैसे वसूल करायला हवेत अशी मागणी आमदार कैलास पाटलांनी शासनाकडे केली आहे. अधिकारी त्यात निलंबित करण्यात आलेले आहेत, परंतु माझं म्हणणं एवढंच आहे की ह्यांना मुख्य सूत्रधार शोधले पाहिजेत, त्यांच्यावर फौजदारी कारवाई झाली पाहिजे. जे पैसे यांच्याकडे वसूलपात्र रक्कम आहे ही पैसे वसूल केले पाहिजेत. या बोगस निविष्ठाने शेतकऱ्यांच्या माती मारल्या जातात, वेळेवर पुरवठा केला जात नाही. या बाबतीत शासनानं डीबीटी धोरण आणावं हीच माझी शासनाकडे मागणी आहे. अधिकाऱ्यांनीच भ्रष्टाचार करत कृषी साहित्याचे पैसे लाटल्यानं या प्रकरणामुळे शेतकऱ्यांकडून रोष व्यक्त करण्यात येतोय. त्यामुळे या अधिकाऱ्यांवर केवळ निलंबनाची कारवाई करून न थांबता यांना थेट बडतर्फ करायला हवं. त्याशिवाय भ्रष्ट व्यवस्था मुळापासून संपणार नाही. बालाजी सुरवसे, साम टीव्ही न्यूज, धाराशिव.